तेजस आता मात्र आक्रमकता दाखवल्या. अंतिम चेंडू षटकातील लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मधल्या आतमध्ये ॲज अ बॅटर नेवालपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. इथे मात्र नक्की चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये नेवालपाडा. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच डेनोली आणि त्यांच्या अगेन्स्ट इंदे दोन्ही संघांनी सज्ज राहायचा. डेहनोली आणि इंदे संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे कारण की पुढील मॅच आपलीच आहे. त्या अनुषंगाने आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण 5 व्हायला आज आमच्या सोबत जय गायकर आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. उदयला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये. चला कमीत कमी वेळ खर्च करा. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल. या गोष्टीची नोंद घ्यायची. हो क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडीसा नक्कीच थोडासा खाली राहतोय कारण की उचली प्राप्त होत नाही आहे. आणि नक्कीच या एंड करणं आपण पाहिलं समालोचन कक्षाच्या एंड करणं जेवढे गोलंदाज गोलंदाजी करतात त्यांचा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. आणि नक्कीच ही जमेची बाजू आहे. पुढच्या मॅचमध्ये या गोष्टीची नोंद घेणं आणि त्याचा फायदा घेणं गरजेचं असेल. क्या बात आहे. स्विंग अँड अ मिस डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गोलंदाज उदयच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तेजसने गोलंदाजी केली होती त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मध्याच्या आतमध्ये गोलंदाजी सुरू आहे. कमालीची गोलंदाजी. एक चांगली फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल नेवालपाडा या संघाला देखील. ओ मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अप्रतिम झेल फलंदाज फेल लागणारा सांघिक दुसरा झटका फलंदाजी करत असताना नेवालपाडा या संघाला. रोहित बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या यॉर्कर लेन तर चेंडू हाताळला होता गोलंदाज उदयनं. तेजस आणि उदय प्रशंसा करावी लागेल दोन्ही गोलंदाजांची. ज्या पद्धतीने गोलंदाजीची आक्रमकता दाखवली पहिल्या सत्रामध्ये. मोठे फटके मारू देत नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5. 1 विकेट्स देखील घेतली तेजसने. आणि या षटकामध्ये उदयने आतापर्यंत 4 चेंडू फेकत महत्वाची 1 विकेट्स घेत 1च धाव करता आतापर्यंत केल्या. खऱ्या अर्थानं नक्कीच मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. विराज स्मृती चषक 2024. हो पुनश्च चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं नक्कीच लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मध्ये आतमध्ये परंतु तशाच पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी मात्र केली जाते गोलंदाज उदयच्या माध्यमातून. डॉट चेंडू मध्ये आतमध्ये आतापर्यंत 3 फेकलेत. 1 विकेट्स देखील घेतले आणि 1 चेंडूवरती फक्त 1च धाव आतापर्यंत खर्च केल्या. ओ बॅटची इनर एज होती. यष्टीरक्षक बीट झाले. चेंडू फरार होतोय. शॉट थर्डमॅनला बीट करत सीमारेषा पार.
साठी सुवर्ण संधी असेल. एखादा झेल स्वीकारला तर अक्षय शिंगोले यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लगेच जीपे देखील केला जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. रोख रक्कम दिली जाईल. या गोष्टीची नोंद घ्यायची. 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, परंतु हा आनंद आहे ग्रामीण क्रिकेटचा. पारितोषिक ज्या ज्या वेळेस एखाद्या खेळाडूवरती लावले जातात त्याचा आनंद उत्साह वाढत असतो, परंतु अति उत्साही देखील अनेक खेळाडू होत असतात. परंतु पाहूया बाळा मते यांना संधी आहे. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तेजसला आपण पाहतोय. पुनश्चा नक्कीच चांगली रणनीती, चांगली कॅप्टन्सी आपण म्हणू शकता, कारण की पुनश्चा तेजसला गोलंदाजी ट्रॅकवरती लावलाय. हायवे एंड कडनं त्याने गोलंदाजी केली होती, पुनश्चा त्याच एंडवरती त्याला गोलंदाजी दिली जाते. ओ फुल टॉस चेंडू, खराब चेंडू आहे आणि खराब चेंडूला फेकून दिलं होतं. ओहो, असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषे क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम आहे. यासाठीच तर आपण बोलतो क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ. आपण कुठला प्रेडिक्शन लावू शकत नाहीये. कधी कुठल्या क्षणाला काय घडेल काही सांगता येत नाहीये. हो, बाटशी आतली कडा होती. पुनश्चा या ठिकाणी मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता राजने, ताकदीचा वापर देखील केला होता, परंतु ड्यू फॅक्टर आहे त्या अनुषंगाने इथे मात्र ज्या धावा हव्यात त्या धावा बनत नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तेजस ऑन दी मार्क. हो, मिस्टो काय डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये तेजस झेल कॅरी करतोय आणि फलंदाज पुनश्चा या ठिकाणी मात्र बाद होतोय. अर्थातच राज बॅक टू द पवेलियन. गोलंदाज तयार. पुनश्चा हो, गॅप शॉट सिलेक्शन, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता बॅटर रोहनने, परंतु त्या फटक्यासाठी आधी क्षेत्ररक्षक तैनात होता. डीप पॉइंटला मिळाली फक्त एकच धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 13 रन्स 13 या आकड्यावरती. पुढील संघ सज्ज आपण टॉस बॉक्स साठी नक्कीच टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचा. डेहनोळी संघ आणि हिंदे संघ कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचं आहे. प्लीज सहकार्य करा, कारण की तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकामध्ये तेजसला आपण पाहतोय. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी तेजसने देखील केले. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आहेत. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकात येईल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तेजसला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका, कारण की अजूनही भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत आणि आज उद्घाटनीय लढत होती त्या अनुषंगाने थोडासा विलंब जरूर लागला आणि जो वेळ सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच गेला होता तो आता मात्र कव्हर करायचा आहे. हो, क्या बात आहे. थोडासा टर्न करतोय चेंडूला.
ऑफस्टिकच्या दिशेने या ठिकाणी मात्र चेंडूपर्यंत थोडंसं वलन प्राप्त करतोय आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडू आतापर्यंत फेकले. अंतिम चेंडू शिल्लक आहे. षटकातील गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस पुनश्च सज्ज होतोय. हो, इथे मात्र चांगला फटका डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय. चेंडू फरार होतोय सीमारेषेलगत. वन बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. दरम्यान स्पीडावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मोर्या प्रतिष्ठान खाटेकर आयोजित विराट स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला. चौकार आला आणि आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र सज्ज होईल. पारसला आपण पाहणार आहोत 4थ्या षटकामध्ये. हो, क्या बात आहे. चेंडू पर्यंत थोडंसं खाली राहिला होता. हे विश्लेषण मागच्या षटकामध्ये देखील मी केलं होतं. या एंडने जेवढे गोलंदाजी करतात पहिला चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र हा डॉट चेंडू मला आतमध्ये पाहायला मिळतोय. रोहनला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. हो, शरीराचा वेध घेणारा तेच तरार चेंडू हाताळला आणि हा चेंडू देखील येतोय निर्धाव. प्रशंसा करावी लागेल शिवळे संघाची, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी केल्या, इकॉनॉमिकल गोलंदाजी एकंदरीत आतापर्यंत सर्वच गोलंदाजीने केल्या. पहिल्या षटकामध्ये तेजस आला, दुसऱ्या षटकामध्ये उदय आला आणि आता मात्र 4थ्या षटकामध्ये पारस देखील चांगली गोलंदाजी करतोय. हो, स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे, परंतु धावा धावफलकावरती बनल्यात त्या म्हणजे 17 धावा. हो, बॅकफुटला गेले, स्लाइस केलं चेंडूला. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेनं. सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. नक्कीच याच फटक्यांची नितांत आवश्यकता असेल नेवालपाडा या संघाला. हो, पुणेशा चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू फरार. बॅक टू बॅक 2 इन अ रो. चौकार. कमालीची कामगिरी करतोय. ज्या धावांची नितांत आवश्यक होती त्या धावा आता मात्र तो आपल्या संघासाठी जोडतोय. 25 धावा धावफलकावरती. हो, आता मात्र चेंडू फळ्यांतर थोडासा खाली राहिला आणि शेवटचा अंतिम चेंडू येतोय डॉट आणि शेवट गोड केलाय गोलंदाज पारसने. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 धावा.
भाऊ यांचा आपण नक्की शुभ सन्मान करूत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. माईची उबदार शॉल, त्याचबरोबर रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय संदीपजी भाऊ यांना वेळात वेळ काढून ते देखील या स्पर्धेला उपस्थित राहिले, त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. सन्मान्य दीपक दादा गोरड, आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दीपक दादांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अनेक मान्यवर या स्पर्धेला प्रतिवर्षी येत असतात. प्रेमाची माणसं आणि आमचे आयोजक देखील तितक्याच मान सन्मानाने आदराने त्यांचा आदर सत्कार दरवर्षी करताना नक्कीच आपण पाहत असतो आणि नक्कीच त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. हिंदू परंपरा, हिंदू संस्कृती जपली जाते. माईची उबदार शॉल, रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. आणि दरम्यान हा फटका पाहतोय अगदी स्क्रीनच्या समोर. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून लॉंग ऑफला आले आणि इथे मात्र पाहावं लागेल फलंदाज यस हो, इथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केला रनआउटसाठी. नक्कीच आमचा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून लगेचच डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. असेल कारण की विचार केला तर सॉफ्ट सिग्नल देखील पंचांनी बाद दिला होता आणि नक्कीच आपण विचार केला तर थोडीशी तफावत पाहायला मिळाली. स्ट्राईक घेण्याचा मनसुबा आखला होता फलंदाजाने, नक्कीच इथे मात्र अयशस्वी ठरला आणि फलंदाज बाद देखील झाला. रोहन ज्याच्या बॅटमधून चांगले फटके आपण पाहत होतो आणि स्ट्राईक घेण्याचा त्याने देखील निर्णय, धाडसी निर्णय होता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि इथे मात्र तंबूच्या आश्राला परतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थगित आहे. 26 धावा आहेत आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील. येणाऱ्या 5 चेंडूवरती 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल नेवालपाडा या संघाला. मोर्या प्रतिष्ठान खाटेकर आयोजित वीरा स्मृती चषक 2024 हे 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वामध्ये देखील तितक्याच उत्साहाने ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढील मॅचसाठी नक्कीच मॅचच्या टॉससाठी सज्ज राहायचं. डेहनोली आणि इंदे संघ आपण टॉससाठी सज्ज राहायचा. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये मयूरला आपण पाहतोय. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉलला मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. 6व्या क्रमांकावरती मयूरला आपण पाहतोय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज विकी चांगली गोलंदाजी करतोय. हो, फटका लाजवाब आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. मॅक्झिमम संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. पुनश्चा बॅक टू बॅक 2 इन अ रो. बाहुबली स्ट्रोक न चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. इस लाजवाब फटकेबाजी आता मात्र सनी करतोय. हो, इथे मात्र नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव तर घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र पाहावं लागेल स्ट्राईक सोडले होते आधीच आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र फलंदाज होतोय बाद.
नक्कीच घेण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. मयूरने स्ट्राईक आधीच सोडली. जर शेवटच्या अंतिम चेंडूवरती आपल्या मुख्य फलंदाजाला स्ट्राईक द्यायची असेल तर खेळपट्टीवर तर असणं गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही आहे. अंतिम चेंडू फेस करण्यासाठी मधाच्या आतमध्ये मनोजला आपण पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 39 धावा आहेत. अंतिम चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल पाहणं गरजेचं असेल. डेहनोली आणि इंदे संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचा. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना. आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहा. अंतिम चेंडू शिल्लक आहे. कोण असतं यार, हो इथे पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडलंय पाय बिघडलं. यस, पंचांचा वाईटचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील येतोय. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. बऱ्याच वेळाने डिसिजन आला त्या अनुषंगाने की संभ्रमित पडले होते गोलंदाज देखील, परंतु योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. गुड डिसिजन. 40 धावा धावफलकावरती. हो पुनश्च नक्कीच्या ठिकाणी मात्र स्विंग यानं मिस आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस हा निर्धाव चेंडू फेकला गेलाय आणि यास 5 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 40 रन्स 40 धावा आणि जिंकण्यासाठी 41 धावेंची आवश्यकता असेल ती म्हणजेच शिवळे या संघाला. चला आपण टॉस बॉक्समध्ये जाऊयात. इंदे संघाचे संघनायक आणि त्याचबरोबरीनं डेहनोली संघाचे संघनायक या दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. चला इंदे संघ आणि त्याचबरोबरीनं डेहनोली संघ संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचा आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही संघांना. चला टॉस साठी आपण लगेचच या. इंदे आणि डेहनोली दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल. आपण टॉस साठी सज्ज राहायचा आहे. धावा आता मात्र जिंकण्यासाठी बनवायच्यात 41 आणि या 41 धावा चेस होतील की डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुनश्च इन्व्हाइट करूयात आमचे साधी समालोचक मित्र, आमच्या अत्यंत जवळचे मित्र. प्रथम संवाद ऐकूयात खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. इंदे संघाचे संघनायक सज्ज आहेत. डेहनोली संघाचे संघनायक आपण या. डेहनोली संघाचे संघनायक आपण देखील सज्ज राहा. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. तर टॉस आपण करतोय. विनंती असेल विनंती असेल सन्माननीय असलमजी शेख साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं. असलमभाई शेख यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला संदीप 11 डेहनोली, दुसऱ्या बाजूला इंदे संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सामना 5 षटकांचा असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. हेड असं कॉल आहे आणि टेल पडलेलं आहे. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इंदे टीमच्या कॅप्टनने सर्वप्रथम टॉस जिंकले आपला डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग करणारे समोर जर पाहिलं तर संदीप 11 डेहनोली संघ आहे. हकेच्या अंतरावरती दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काय स्ट्रॅटेजी असेल, आतापर्यंत तुम्ही एक दुसऱ्याच्या विरोधात खेळलेत का, आणि जर खेळले असतील तर कुठला संघ वर्चस्व गाजवत होता?
तर ही सेकंड टाईम आहे आमची. मागेच 1-2 दिवसापूर्वी मॅच झाली आमची आणि डेनवल संघ विजयी होते आमच्यामध्ये. नक्कीच आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच हारले तरी चुका काय झाल्या हे देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यातूनच आपण शिकत असतो. किती धावा फिल्डिंग आपण घेतली, किती धावांपर्यंत थांबवण्याचा समोरच्या संघाचा प्रयत्न असेल. एक 50च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोरिया प्रतिष्ठान खाटेकर आयोजित ही भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. काय म्हणाले आयोजनाबद्दल आणि आमच्या आयोजन कमिटीबद्दल. आयोजन तर एकदम म्हणजे दरवर्षी मी इकडे खेळतो आणि ग्राउंड देखील चांगलं आहे. आयोजनही चांगलं असतं यांचं. मस्त. खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या शुभेच्छा. मी येतोय संदीप पिलन डेलोली टीमच्या कॅप्टनकडे. दादा आपण टॉस हरला, टॉस जर जिंकला असतं तर आपला डिसिजन काय होता. प्रथम फलंदाजी करण्याचा मनासारखी बॅटिंग करायला मिळते. मला आत्ताच कळतंय की आय थिंक ओझरलीलाच तुमची कदाचित मॅच असावी. एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये तुम्ही खेळले तेव्हा तुम्ही जी विजयी झाले होते असे कॅप्टन म्हटले होते. काय स्ट्रॅटेजी असेल या मॅचमध्ये आणि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच एक 60+ करण्याचा प्रयत्न करू. असे कुठले फलंदाज आहे ज्यांच्या माध्यमातून 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. प्रवीण आहे, हरेश आहे, संदीप भाऊ आहे आणि स्वतः मी पण. संदीप भाऊ आहेत ज्यांच्या नावाने आपण पाहतो सातत्याने संघ खेळत असतो. संदीप घोरड म्हणून त्यांची ओळख आहे. 40+ मध्ये एक मोठं नाव त्यांचं आहे आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर ही आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आयोजनाबद्दल 2 शब्द आणि आमच्या आयोजन कमिटीबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. नक्कीच आयोजन एकदम अतिउत्तम आहे आणि खूप सुंदर आयोजन केलं. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस कंप्लीट होतोय. टॉस जिंकला. इंडिया टीमने फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी संदीप 11 डेहनवली या संघाला. बॉलिंग मार्कवर मिळतील. दुसऱ्या बाजूला विकी आणि सुधीर ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळी सुख करायचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला बेधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट. बॉल सीमा पार. धावा मिळतील. आपल्याला पाहायला मिळते शिवळेश्वर शिवळे आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना नेवळपाडा असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. इथे शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफिल्डमध्ये फिल्डिंग चांगली झाली स्क्वेअर लेगमध्ये. तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 5 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं मार्ग असं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक. अर्थातच 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. यावेळेस चांगला कट पाहायला मिळतोय. कट केलाय VVS लक्ष्मण. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंट रिजनला क्लिअर करत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. पार. धावा मिळतील 4. दरम्यान आपण पाहू शकतो सोमनाथ शेठ वगैरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. बघता क्षणी प्रेमात पडावं अशा ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात जे आपल्याला सौजन्य झाल्यात सोमनाथ शेठ वगैरे साहेबांच्या माध्यमातून. विनंती असेल तर या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस क्रॉस द लाईन फटका सजवायचं होतं. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. दरम्यान कंप्लीट होती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल निघून चाललाय
बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक होते, जजमेंट खराब, चुकी होती, चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. पहिल्या षटकाची समाप्ती 18 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील, ज्यामध्ये 3 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन विकीचं, दुसऱ्या बाजूला सुधीर यांच्या माध्यमातून देखील 3 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की 72 से 72 तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटे पत्थर शीशों से, अरे तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मैदानाच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग विकी आणि सुधीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांचं तडे तोड असं उत्तर देणं गरजेचं आहे. तो उत्तर दिला जाईल का हा मोठा प्रश्न असेल निवाळपाडा संघाच्या माध्यमातून, कारण सध्याच्या स्थितीला शिवळे संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा चेंडूने थोडीशी खाली उसळी घेतली. एक्सपेक्टेड आपण पाहिलं तर टेक ऑफ मिळाला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. बॉलिंग मार्क वरती राज आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिलं सांघिक कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये राज यांना प्राचारित केले जाते. आतापर्यंत या षटकाचा विचार केला, एक चेंडू मध्ये एकही धाव आली नाहीये. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतात. वॅकेंट एरिया पाहायला मिळतोय. जजमेंट चांगलं होतं, दरम्यान धावा चांगल्या मिळतील. धावेंसाठी संघर्ष केलं जाते, धावेंसाठी पळापळ केली जाते, धावेंसाठी धावाधाव केली जाते. मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत कंप्लीट होत आहेत 2 धावा, एकंदरीत 20 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी अजून 21 धावेची गरज. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. एका बाजूने सुधीर, दुसऱ्या बाजूने विकी, दोघांच्या माध्यमातून बॅटिंग चांगली होते. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक, लांबी कमी उंची जास्त, डाऊन द बॉल चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होत होता. इथे सिंगल धाव कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 21 वरती. 21 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ, दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. विकी याचं कौतुक करेल. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. दुसऱ्या बाजूला सुधीर यांचा विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 12 धावेचं त्याचं देखील कॉन्ट्रीब्युशन आहे. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत मी म्हटलं होतं कमबॅकची गरज आहे, कारण प्रेशरमध्ये प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. तुम्ही आम्ही माणसं आहोत. इथे प्रेशरमध्ये कोणी निखरतो, कोणी बिखरतो, परंतु तुमच्या माध्यमातून टेम्परामेंट मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं कर्तृत्व जे मात्र दाखवणं महत्वाचं आहे. यावेळेस आपण पाहू शकतो पंच आमच्याकडे वळतायत आणि त्यानंतर वाईट चेंडू घोषित करतायत. वाईटच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 22 वरती. 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते राजच्या या षटकामध्ये. कमबॅकची गरज होती. कमबॅकच्या आशा पल्लवित करायचं काम या षटकाने केलेलं आहे. इथे फाईन खेळायचा प्रयत्न होता, अगदी फाईन खेळायचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये आपण पाहू शकतो फाईन लेग क्षेत्र पाहायला मिळेल, ज्यांच्या माध्यम समाप्ती. हेच मी नक्की उल्लेख करत होतो, कारण कमबॅकची गरज होती आणि तो कमबॅक केलं जात आहे सध्याच्या स्थितीला निवाळपाडा संघाच्या माध्यमातून. मिस टाइम स्ट्रोक दरम्यान मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल मिड ऑन मधून मिड विकेटला येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. अशा रीतीने आपण पाहू शकतो टीमची टोटल जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बिनबाद 23 अशी धावसंख्या पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला शिवळेश्वर शिवळे या संघाची. समीकरण जो मात्र सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो येणारे 18 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. सोपं मापक असं आव्हान आहे.
असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. मैदानाच्या आतमध्ये तेच प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा इथे दाखवावी लागेल निवाळपाडा संघाला. तर दुसऱ्या बाजूला ज्या मॅचचं मोमेंटम स्वतःच्या बाजूने केलंय सध्याच्या स्थितीला शिवळे संघाने, तो मोमेंट बाजूले करत असताना इथं सामना देखील जिंकणं गरजेचं आहे. बघूया कुठला संघ इथून पुढील फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. 2 षटकांची समाप्ती, 23 धावा, समीकरण 18 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती देखील पुन्हा एकदा राज आपल्याला पाहायला मिळतील. राज भोईर असं मात्र आपण पाहतोय. इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील 3ऱ्या षटकामध्ये, दुसऱ्या बाजूला विकी 6 चेंडूंमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला 6 चेंडूंमध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळते सुधीर यांच्या माध्यमातून. राज भोईर आपल्याला पाहायला मिळेल 3ऱ्या षटकामध्ये येतोय. स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही टीम्स, आपण थोडंसं स्पीडअप करायचंय. चांगला चेंडू होता, पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद, लागतोय पहिल्या झटका 23 या आकड्यावरती. विकी बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होते. नवीन फलंदाज सोहेल आपल्याला पाहायला मिळेल, 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. सोहेल आणि सुधीर ही जोडी खेपट्टीवरती आहे. राज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. जो फलंदाज चांगल्या कामगिरी करत होता असा विकी सध्याच्या स्थितीला बाद होतोय. नवीन फलंदाज सोहेल आपल्याला पाहायला मिळेल, 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. अजूनही 18 धावांची गरज, 17 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज पाहायला मिळतीये. यावेळेस बॅकफुटला आले नटराज, मुद्रेमध्ये आलते आणि त्यानंतर फुल करायचा प्रयत्न दरम्यान 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. इथे आपण पाहतोय फिल्डर, अर्थातच फिल्डरच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली होती, मिड विकेटमध्ये होती, तिथून मात्र स्ट्रायकर एंडवरती फेकी झाली होती. कलेक्शन करता आलं नाहीये यष्टीरक्षकाला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. रन बॉल इक्वेशन पाहायला मिळेल, 16 चेंडू 16 धावांची गरज. फुल टॉस चेंडू होता, एलिव्हेशन काय मिळालं नाही फटक्यावरती, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. पाणी घेऊन जायचंय, आयोजन कमिटीला विनंती आहे पाणी घेऊन जायचंय. यष्टीरक्षक थोडेसे स्किड झाले. पाणी घेऊन जायचंय, आयोजन कमिटीला विनंती आहे. मित्रांनो, उन्हाचा आपण पाहू शकतो जे मात्र चटके प्रत्येकाला बसत आहेत, त्यामुळे विनंती असेल पाणी जास्तीत जास्त प्राशन करा आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जा. अंगाला जपा. मग तुम्ही बॅटिंग करतायत, बॉलिंग करतायत, किंबहुना तुम्ही फिल्डिंग करतायत, अंगाला जपायचे, त्यानंतरच हे सर्व गोष्टी करायचे, त्या गोष्टीची नोंद करून घ्या. यष्टीरक्षक थोडेसे स्किड झाले अशी मात्र आपण पाहिला दरम्यान कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने 26 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज असेल, 15 चेंडू आणि 15 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला चेंडू होता, वारंवार चांगली गोलंदाजी केली जाते, टिचून मारा केला जातोय. पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी झाली, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय इथे निवाळपाडा संघाने. 27 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील.
पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 27 वरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. असेल आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो इथे वाईट बॉल आलाय. वाईटच्या मदतीने टीमची टोटल पुढे जातीय. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर बॅक टू बॅक आपण पाहिले तर 2 षटकं चांगली आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यानंतर कमबॅक पूर्ण प्रकारे झालंय. चला स्पीडअप करायचंय, विनंती असेल दोन्ही टीम्स आपण स्पीडअप करायचंय. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक लांबी कमी उंची जास्त डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. चांगली रन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मिस टाइम स्ट्रोक होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. 30 धावा लागल्यात स्कोरबोर्ड वरती विजयासाठी. अजूनही 11 धाव्यांची गरज असेल. 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना पूर्ण प्रकारे खुला झाला होता, तिथून मात्र कमबॅक करायचं काम इथे होत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा. शेवटच्या 2 षटकांचा विचार केला अर्थातच दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाचा तर 11 धावा आल्या होत्या 12 चेंडूंमध्ये आणि यानंतरच्या 12 चेंडूंमध्ये देखील विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. सामना आपण पाहिला तर कल्लाटणी घेताना पाहायला मिळतोय. एका बाजूला निवाळपाडा संघ, दुसऱ्या बाजूला शिवळेश्वर शिवळे असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय, चौथ्या षटकासाठी येतोय. राज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. हा षटक इम्पॉर्टंट असेल. राज आपण पाहतो ज्याच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यात आलं होतं. 5 धाव्यांचा तो षटक होता, त्यामध्ये कमबॅक निवाळपाडा संघाने केला होता. इथे देखील तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. तशा प्रकारची कामगिरी झाली तर नक्कीच संघाचा तारणारा काय तो बनू शकतो. संघाचा तारणारा बनावं लागणार आहे, कारण 12 चेंडूंमध्ये 11 धाव्यांची गरज. 3-4 धाव्यांचं जर षटक राहिला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये शिवळे संघावरती कुठेतरी प्रेशर येऊ शकतो. विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचंय. यानंतर होणारी मॅच आपण पाहिला तर इंदे विपक्ष संदीप 11 डेनोली असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. वेगवान चेंडू होता, वाईट बॉल पाहायला मिळतोय. 12 चेंडू 10 धाव्यांची गरज. सोपं मापक असं आव्हान आहे, परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत पळत नाही किंबहुना शेवटची धाव जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत कुठला संघ फ्रंट फूट वरती येईल, कुठला संघ सामना जिंकेल हे मात्र सांगणं थोडंसं अवघड असेल. 12 चेंडूंमध्ये अजूनही 10 धावेची गरज. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपण पाहतोय. शॉटमध्ये थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर शॉटमध्ये पॉइंट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खुलवा टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. अगदी 12 पाऊंड पाठ फिरवायचे, अंतरून पाऊंड पाय पसरायचे, अगदी त्यानुसार चेंडूच्या मारेटनुसार फटकेबाजी होणं गरजेचं आहे आणि तशीच फटकेबाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती चेंडूला ॲनलाइज केलं जाते, सिच्युएशन पाहिली जाते आणि त्यानुसार फटकेबाजी होती. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. विजयासाठी अजूनही 11 चेंडूंमध्ये 9 धावेची गरज. इथे सबमरीन डिलिव्हरी होती. फलंदाज बीट झाली, एसटी रक्षक फंबल झाले. चेंडू गेला थर्ड मॅन रिझन मध्ये 22 स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज पाहायला मिळेल. थोड्याशा प्रमाणामध्ये आपण पाहतोय संघर्ष होतो. एका बाजूला सोहेल आहे, दुसऱ्या बाजूला सुधीर आहे. अप्रतिम अशी बॅटिंग आपल्याला विकीच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु विकी बाद झाला आणि त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये बॅकफुटला शिवळे संघ आलाय.
पुन्हा एकदा मागचा पाय बेंड करण्यात आला होता, ट्रान्सफर करण्यात आलं होतं. चेंडू ऑन साईडला मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. दरम्यान 2 धावा कंप्लीट केले जातात. क्षेत्ररक्षक पाहिलं तर फिल्डिंग चांगली झाली होती, पोहोचले लवकर होते, परंतु त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर मिसजजमेंट पाहायला मिळाली. इथे 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. विजयासाठी एक मोठा फटका, अर्थातच 6 धावेची गरज आहे. 35 धावा लागल्यात स्कोरबोर्डवरती. या षटकाचा विचार केला आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू सगळे कंप्लीट होतोय. वॉट डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. मी आजच्या संपूर्ण दिवसामधील वन ऑफ द फायनेस्ट डिलिव्हरी म्हणून या चेंडूला आपण पाहू शकतो. यॉर्कर यांचा चेंडू होता, टो क्रशर यॉर्कर. असं मात्र पाहायला लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते. 36 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. अजूनही 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 5 असं समीकरण पाहायला मिळतोय. हा षटक मॅचचं प्रतिबिंब होतं. या षटकामध्ये शिवळे संघाने चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला मोठे फटके येत नाहीयेत, परंतु धावा देखील रोखल्या जात नाहीयेत. 18 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज होती, तिथून मात्र सामना इतका फिरलाय. यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. इथे 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. अजूनही 3 धावेची गरज. 7 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकात 5, तिसऱ्या षटकात 6 धावा आणि या चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 3 धावेची गरज. 7 चेंडू आणि 3 असं समीकरण पाहायला मिळतोय. शिवळे विपक्ष निवाळपाडा अशी मॅच पाहायला मिळतीये. हा तोच गोलंदाज होता, अर्थात राज, ज्याच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या त्याने. चांगला फटका पाहायला मिळतो आणि धावा देखील चांगल्या मिळतील. इथे बॉल निघून चाललाय फाईन लेगला क्लिअर करत सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय शिवळेश्वर शिवळे संघाने. अभिनंदन टीम शिवळे. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत निवाळपाडा संघाला. दोन्ही टीम्स विनंती असेल लाईनअप करायचं, शेक हँड करायचंय आणि त्यानंतर मैत्री भावना जपत असताना मैदानाचा ताबा सोडायचा आहे. तर आपण मॅन ऑफ द मॅच दिशेला वळणार आहोत, ज्याच्या माध्यमातून मी म्हणेल गोलंदाजी करत असताना 12 धावा खर्च करत असताना 2 षटकांमध्ये 2 विकेट कॅरी केल्या असं आपण पाहतोय. तेजस असेल या सामन्याचा सामनावीर.